बाधा हे गेल्या अनेक वर्षापासून 100 ते 150 वर्षापासून कलाकारांची भूमी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। या गावातील अनेक कलाकारांनी याच गावातून नाटकाला सुरुवात केली आणि संपूर्ण मराठवाड्यावरती नाटकं खूप चर्चेत राहिली। आज आपण अशाच एका मागील पिढीतील हरहुन्नरी कलाकारासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी बाबुराव आगलावे आणि आज आपण भेटणार आहोत प्रभू लिंबाजी पांचाळ या एका जुन्या पिढ्यातील नाटकाच्या कलाकारांसोबत। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून त्या काळातील नाटकं आणि आजच्या काळातील नाटकात कसा बदल आहे ते। तुमचं नाव सांगा। प्रभू लिंबाजी पांचाळ। तुम्ही नाटकात कधी काम करत होतो? आज का तर 20-25 वर्ष झाली, 25-30 वर्ष। त्या काळातले नाटकं कसे होते? नाटकं चांगली होती की। हां, म्हणजे कसं राहायचे तवाचे नाटकं, आताचे नाटक कसे आहेत? पहिल्या नाटकात पाणीग्रहण नाटकात काम केलं। हां, पाणीग्रहण नाटक कशावर होता ते? पाणीग्रहण नाटक। पुन्हा दुसरा नाटक सरपंच खुनी पाटील बाई माने। हां, सरपंच खुनी पाटील बाई माने। कुठं झाला ते नाटक? बाजात। हां, बाजात झाला। हां हां। मग तुम्ही किती नाटकात काम केलं असं? 12 नाटकात। हां, 12 नाटकात। हां। तुम्हाला आवडलेला नाटक कुठला आठवतो का? तुम्ही भूमिका केलेला पण तुम्हाला आवडलेला नाटक कुठला? माझं आवडलेलं नाटक सरपंच खुनी पाटील बाई माने। हां, चांगला झाला नाटक? हां। कसा वाटला? चांगला वाटला। त्याच्यात तुमची काय भूमिका होती? माझी का? माझी हौसाचे काम होतं, माझं हौसाचं काम होतं। हां, मग त्या काळाला नाटकाला संगीत कसं राहायचं? पेटीवर का? पेटीवर राहत होतं। पेटी, तबला। हां, बत्त्या लावून। गावात सटीच्या यात्रेत किती नाटकं व्हायची साधारणतः? 2-3 नाटकं होतं। हां, आणि नाटकासाठी मग कुठून कुठून लोक यायचे? लय लांबून लोक यायचे। हां, गाड्या घेऊन, बैलगाड्या घेऊन येत होते। तुमच्या काळात गाजलेले कलाकार भाद्यातले कोण कोण आहेत नाटकातले? बाबुराव शिवरकर। हां, गोविंद पाटील। हां, गोविंद शिवरकर। हां, अजून जुन्या पिढीतले गिरधारी मारवाडी। हां, दुसरे आणखीन आठवत असलेले? आम्ही ज्या नाटकात काम केले त्या नाटकात। हां, तुम्हाला म्हणजे नाटकात जावं असं केव्हापासून वाटलं? कधी नाटकात गेलो? लहानपणापासून मी गेलो। हां. 10-11 वर्षाचा होतो तेव्हापासून गेलो मी नाटकात। असं ऐकण्यात आलं की तुमचा आवाज खूप सुंदर आहे, तुम्ही गवळणी खूप छान म्हणता। हां. एखादी चांगली गवळण तुम्हाला आवडणारी या ठिकाणी म्हणून दाखवा की। होय, म्हणून दाखवतो। मग आता इथं लावता का लगेच? हां हां, म्हणा। मुरलीवर माझा जीव जडे, मुरलीवर माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे। श्यामल कोमल मेघा बगुनी, श्यामनई मी गेले विसरुनी। श्यामल कोमल मेघा बगुनी, श्यामनई मी गेले विसरुनी। राधे श्याम 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 मुखिनी ते एक नाम, मुरलीवर माझा जीव जडे, मुरलीवर माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे। मजवेडीला निंदावंता मी तर वरिले बाळ मुकुंदा, मजवेडीला निंदावंदा मी तर वरिले बाळ मुकुंदा। राधे श्याम 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 मुखिनी ते एक नाम, मुरलीवर माझा जीव जडे, मुरलीवर माझा जीव जडे, कसली
जीवाला भूल पडे कसली, जीवाला भूल पडे कसली, जीवाला भूल पडे. एका जनार्दनी विनविती राधा, तिला बाई झडली मोहन बाधा. एका जनार्दनी विनविती राधा, तिला बाई झडली मोहन बाधा. राधे श्याम 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 मुखी निते एक नाम, मुरलीवर माझा जीव जडे, मुरलीवर माझा जीव जडे. कसली जीवाला भूल पडे कसली, जीवाला भूल पडे कसली, जीवाला भूल पडे. तुमच्या लहानपणी बाध्यामध्ये भरपूर नाटकं व्हायची. आज सुद्धा बाधा गावामध्ये, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बाधा गावात दरवर्षी खंडोबा यात्रेला, ग्रामदैवत खंडोबा यात्रेला नाटकाचं आयोजन केलं जातं. आजही ती परंपरा पुढल्या पिढीतील कलाकारांनी या गावामध्ये जपली आहे. पण तुमच्या काळात त्यावेळेस एवढीच वाहतुकीची सोय नव्हती. मग तुमच्या काळात लोक परगावचे नाटक बघा कशा यायचे? गाड्या घेऊन येत होते, बैलगाड्या घेऊन येत होते. हां. मग तुम्हाला आठवणारे असे एका चढीत एक दर्जेदार नाटकाची काय नाव आठवतात का तुम्हाला तुमच्या लहानपणी झालेली आठवतात की? कुठले नाटकं होते? सरपंच खुनी पाटील बैमानी होता की एक नाटक. हां. पुन्हा दुसरा पाटील बायको सांभाळा. हां. पुन्हा करावं तसं भरावं. हां. नाटकात काम केलेलं मी बरं का. हां. हां. बेलभंडार. हां. कवडी चुंबक. हां. गाढवाचं लग्न. अरे बापरे. या नाटकात मी काम केलंय. हां. हां. तुम्हाला कधी म्हणजे असं लक्षात येतं का की बाध्यात कधीपासून नाटकं होतात? किती वर्षांनी नाटकं होतात? बाध्यात आमचे वडील होते तेव्हापासून नाटक आहेत. हां. आमचे वडील 120 वर्षाचे होऊन गेले. हां. तेव्हापासून नाटकाची परंपरा आहे. हां. त्यावेळेसपासून बाधा गावात नाटकाची परंपरा आहे. अजून नाटकं मोडले नाहीत. तरी नाटकासाठी प्रसिद्ध असलेलं बाधा गाव. हां. तर मित्र, आपण पाहत आहात बाधा गावातील एका जुन्या पिढीतील एक नाट्य कलाकारांसोबत आज आपण भेटण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासोबत नाटकाच्या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 100 ते 150 वर्षापासून या गावाला नाटकाची कशी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकण्यात आलेलं आहे. ते बाधा गावचे रहिवासी असून ते स्वतः काम करतात आणि आपली उपजीविका भागवतात. शासनाने खरं तर, मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाकडे अशी मागणी करेन, शासनानं खरं तर अशा जुन्या पिढीतील सर्व गुणसंपन्न कलाकारांचा या ठिकाणी मान सन्मान करायला पाहिजे आणि यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं. आणि शासनाने अशा कलाकारांचा शोध घेऊन किमान तुटपुंजा मानधनाची कोणा तरतूद करावीशी वाटते. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करेन. तर हे होते आपल्या गावातील, बाधा गावातील, लातूर जिल्ह्यातील बाधा गावातील प्रभू पांचाळ, ज्यांच्यासोबत आपण नाटकासंदर्भात चर्चा केलो आहे. आजही 2024ला बाधा गावात येणाऱ्या काही दिवसातच एका प्रसिद्ध अशा नाटकाचं आयोजन या ठिकाणी नवीन पिढीतील नाट्य कलाकारांनी केलेले आहे. आणि याही वर्षी ग्रामदैवत खंडोबाची यात्रा मोठ्या उज्ज्वल परंपरेने भरणार आहे. आणि अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा.